पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार आहे। कोणत्या मंत्र्यांच्या ताफ्यात किती वाहनं आहेत याचा आढावा घेतला जाईल। ज्या मंत्र्यांच्या ताफ्यात अधिकची वाहनं आहेत ती वाहनं कमी केली जातील। अनेक मंत्र्यांच्या ताफ्यात ही अधिकची वाहनं असण्याची शक्यता आहे। सामान्य प्रशासन विभाग आता ही मोहीम हाती घेणार आहे। मतदारसंघात जाताना अनेक मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये वाहनांची रांग लागलेली असते। आता ही वाहनांची रांग कमी होणार आहे। तर अनेक मंत्र्यांनी आता इलेक्ट्रिकल वाहन खरेदी करायला सुरुवातही केली आहे। पेट्रोल डिझेल जपून वापरण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केल्यानंतर प्रशासनानं हा मोठा निर्णय घेतलाय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, मंत्र्यांच्या ताफ्यामधल्या अतिरिक्त गाड्या कमी करत असताना काय निकष लावले जाणार आहेत? अगदी आपण पाहतोय की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला आवाहन केलेलं आहे की पेट्रोल डिझेलची बचत करा आणि त्यानंतर पाहतोय महाराष्ट्र सरकारने सुद्धा प्रशासनाने सुद्धा आता एक पाऊल उचललं आपल्याला पाहायला मिळते। जे काही मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अनेक वाहनं आहे या सगळ्या वाहनांची जी आहे ती चौकशी केली जाणार आहे आणि ज्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये ज्या अधिकची वाहनं आहेत ती कमी करण्याचा निर्णय जो आहे तो घेतला जाणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक मंत्र्यांच्या ताफ्याचं किती वाहनं आहे, कसा ताफा आहे याची चौकशी करायला सुरुवात होणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे का ज्या मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अधिकची वाहनं आहेत ती कमी होणार आहे। आपण विशेषतः पाहतोय की पालकमंत्री असतील किंवा इतर मंत्री आपल्या मतदारसंघामध्ये जाताना मोठ्या रांगा ज्या आहेत त्या वाहनांचे लावत असतात आणि त्याला कुठेतरी आता साथ बसणार आहे। काही मंत्र्यांनी सुद्धा इलेक्ट्रिकल वाहनं खरेदी करायला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे साहजिकच आहे का अनावश्यक वाहनं जी आहे ती कमी करण्याची जी आहे ती सुरुवात होताना पाहायला मिळते। त्यामुळे आता चौकशी केल्यानंतर नेमकं किती मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये किती अधिकची वाहनं आहेत हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे। अनेक मंत्र्यांचे जे निवासस्थान आहे, बंगले जे आहे ते मंत्रालयाच्या समोर आहे आणि त्या ठिकाणून सुद्धा काही मंत्र्यांनी पायी मंत्रालयामध्ये येणं पसंत केलेलं आहे। त्यामुळे साहजिकच आपण पाहतोय की सगळ्या याच्यावरती आता किती मंत्र्यांच्या ताफ्यामध्ये अधिकची वाहनं होतात आणि त्यांची किती वाहनं कमी होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।